नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ गं गणपतये गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये आहे भक्ता तारण्या सिद्ध माझा अनिरुद्ध, आहे भक्ता तारण्या सिद्ध माझा अनिरुद्ध। अनिरुद्ध 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 माझा अनिरुद्ध साई अनिरुद्ध। आहे भक्ता तारण्या सिद्ध माझा अनिरुद्ध। करी दुष्टांचे मर्दन आणि संतांचे रक्षण, करी दुष्टांचे मर्दन आणि संतांचे रक्षण। देव आहे माझा सिद्ध माझा अनिरुद्ध, देव आहे माझा सिद्ध माझा अनिरुद्ध। अनिरुद्ध 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 माझा अनिरुद्ध साई अनिरुद्ध। आहे भक्ता तारण्या तेरे ख्यालों में बीते रातें, दिल मेरा मांगे एक ही दुआ। तू सामने हो और करूं मैं बातें, लम्हा रहे यूं ठहरा हुआ। पहले तो कभी यूं मुझको ना ऐसा कुछ हुआ, दीवानी लहरों को जैसे साहिल मिला। एक लड़की को देखा तो ऐसा लगा, एक लड़की को देखा तो ऐसा लगा। ओ मेरे सोनिया वे छड़ सारी गलियां में, नाल तेरे तुर चलिया मैं। ले चलूं मुझको दुनिया से तू दूर। चोरी चोरी जद तेनू तक्या मैं, खुद को संभाल न सकिया मैं। चढ़ गया सजना तेरा ये फितूर। रंग जानी रे मर जानी रात, कहनी जो थी कह दे वो बात।
असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. भान उरले ना जगाचे ना स्वतःचे, सोहळे हे जाणीवांचे बेणीवांचे, हे दूर झाले रात दिन तू सावर रे, हो सावर रे मना सावर रे, सावर रे सावर रे कदा सावर रे. मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. येतील आता फुले ऋतू, बघ स्वप्न हेच खरे. पालवीच्या सणाचे दिवस हे चांदण्याचे, पानगळही सोसताना सावर रे मना सावर रे, सावर रे सावर रे कदा सावर रे. हो हो सावल्या फुलांच्या वाट हळवी वेचताना सावर रे. स्पर्श होतात लाखो आर्जवांची झुंबरे, स्वप्न की आभास हा वेड लावे ह्या जीवा, वेगळी दुनिया तरीही ओळखीची. तू हवीशी
मला तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. भास साले कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवीशी, मला तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. काय घडले पाऊले रेंगाळती, तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती. हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती, तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती. सोबतीने चालते भोवताली वाहते, बंध जुळले या मनाचे त्या मनाशी. हो तू हवीशी, मला तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. हरवुनी जाता पुन्हा कोवळे से ऊन आले सावलीशी. तू हवीशी, मला तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. भास सारे कालचे. आजच्या या वांगणीच्या सोहळ्यासाठी, साखरपुड्यासाठी निवडणुकीचं मोठं वातावरण असताना सुद्धा ज्यांचं मगाशी या ठिकाणी प्रवेश झालेला आहे, त्याच्याकडे शिरपूर तालुक्याची मोठी जबाबदारी निवडणुकीच्या माध्यमातून आहे. ते आमच्या धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि धुळे जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष दादासाहेब देवेंद्रजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. सोबतच साखरपुड्याची महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे म्हणून आदरणीय टी. पाटील साहेब या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी ठाणे येथील बोरसे परिवार आणि हिरापूर येथील देसले परिवाराच्या माध्यमातून दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या हॉलमध्ये उपस्थित सर्व नातेवाईक, सर्व मित्र परिवार, सर्व समाज बांधव सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज दिनांक 5 मे 2024 आणि शिरपूर सुवर्णनगरीतील सुंदर असं लँडमार्क असलेलं हे उत्सव हॉटेल, शिरपूरच्या वैभवामध्ये ज्या हॉटेलने भर टाकलेले आहे असं हे उत्सव हॉटेल आणि या ठिकाणी सुरू असलेला हा साखरपुडा वांगणीचे सोहळा. मी मगाशी मुद्दाम उल्लेख केला की आज दिनांक 5 मे 2024 याचे कारण असं आहे की आजची जी नवीन जनरेशन आहे याच्यासाठी तारखा खूप महत्वाच्या असतात. की केव्हा काय झालं. आम्हाला जर विचारला तुमचा साखरपुडा केव्हा झाला तर बरंचसं काही लवकर उमटणार नाही. केव्हा झाला, काय झाला, कसं झालं. सापडली तर सापडली. लग्नाची वेडिंग अॅनिव्हर्सरी ती पण व्हॉट्सअपवाले शोधून काढतात. केव्हा झालं, काय झालं, बरं शोधून काढतात. त्यांच्याकडे तेवढीच ड्युटी असते. नंतर वाढदिवस तो पण आम्हाला सापडतो. परंतु आता जे नवीन जनरेशन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी उल्लेख केला या 5 मे 2024 मराठी शुभमुहूर्तानुसार हा वांगणीचे सोहळा या सुंदर अशा हॉलमध्ये सुंदर अशा वातावरण होतं. अतिशय शांत. या साखरपुड्याचे वैशिष्ट्य सांगायला मला आवडेल की अतिशय शांत असं वातावरण आहे. नाहीतर कुठं जायचं म्हणजे उन्हाळा उकाळा तो बँड अतिशय
भयानक असा आवाज असतो आणि या शांततेचा प्रोटोकॉल आपण सर्वजण पाळत आहोत हे खूप महत्वाचं आहे आणि मला सुद्धा तो पाळावा लागतोय कारण मला सुद्धा सॉफ्ट भाषेत बोलावं लागतोय कोणाला माझ्या आवाजामुळे त्रास होणार नाही ते सुद्धा मी या ठिकाणी काळजी घेतो. मित्रांनो, रिंग सेरेमनी सुद्धा म्हणून ओळखला जातो. साखरपुडा म्हटला म्हणजे हा एक सुरुवात असते लग्नाची. लग्नाचे जो महत्वाचा वेडिंग जो आपला मॅरेज दिवस असतो ही साखरपुड्याची चाहूल लागली असते की पहिला साखरपुडा हा सर्वात महत्वाचा. साक्षगंध टिळा लावून आपल्या सर्वांच्या साक्षीने आज दोन परिवार या ठिकाणी एकत्र आहेत. या सर्वांच्या साक्षीदार बनण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो म्हणून हे साखरपुडा वेगळा असं वैशिष्ट्य आहे. चिरंजीव संकेत आणि कुमारी दर्शना यांच्या आयुष्यातील हा एक अनमोल आठवणीचा दिवस आहे. या दिवसाने हे दोघं पुढे आज एकत्र येत आहेत. आज दोन्ही परिवार या ठिकाणी एकत्र आहेत आणि त्यांच्यासाठी हा महत्वाचा दिवस. साखरपुडा म्हणजे दोन कुटुंब एकत्र आले प्रेमाचे नाते ते आज गुंफले जात आहेत. साखर नाही तोंड गोड करावं एवढं त्याचं उद्दिष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने साक्षगंध एक वागणीचे सोहळा एक दोन परिवार आज या साखरपुड्याच्या माध्यमातून एकत्र येत आहेत आणि आपण सर्वांच्या साक्षीने हा साक्षगंध सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्यासाठी आपण सर्व साक्षीदार या ठिकाणी जमा झालेत. आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा ठाणे येथील बोरसे परिवार आणि हिरापूर येथील जसे परिवाराच्या वतीने आम्ही आपल्या या ठिकाणी. मित्रांनो, तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारत नाही की तुमच्याकडे संपत्ती किती आहे. तुम्हाला कोणी असं कधीच विचारणार नाही की तुम्ही तुमचा बंगला किती कोटीचा बांधलेला आहे. तुम्हाला एकच प्रश्न विचारला जातो. ऐतिहासिक गाव म्हणून त्याची नोंद आहे आणि ठाणेचा बोरसे परिवार आणि आज हिरापूरचा देसली परिवार या ठिकाणी एकत्र आहेत. चिरंजीव संकेत आणि कुमारी दर्शना यांचा वांगणीचे सोहळा. शिरपूर तालुक्यातील एक ऐतिहासिक वारसा असलेल्या ठाणेर या गावात जन्मास आलेले एक प्रथित यश गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर स्वर्गीय नामदेवराव बोरसे यांचे सुपुत्र अर्थात जे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय बाळासाहेब भगवंतराव बोरसे व आदर्श प्राथमिक शिक्षिका सौ संगीताताई बोरसे मॅडम यांचे सुपुत्र अर्थात दादासो संकेत बोरसे. मित्रांनो, आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. शिक्षण हा दुय्यम पाठ आहे. मुलाला शिकवता नाही आला तरी चालेल परंतु मुलाला संस्कार नक्कीच घडवता आले पाहिजे. शिकला नाही तरी चालेल पण संस्कार त्याच्यावर नक्कीच घडले पाहिजे. परंतु संस्कार न घडता जर शिकला असेल तर ते शिक्षण सुद्धा काही असेल. म्हणून मी संकेतचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो की आमच्या संकेतवर जे संस्कार आहेत इतका उच्च शिक्षित असून सुद्धा आपले संस्कार ज्या मुलाने सोडले नाही. अर्थात बाळासाहेब यांच्या परिवाराबद्दल सांगायचं तर बाळासाहेब यांना दोन अपत्ये, एक मुलगा व एक मुलगी. त्यात संकेतराव हे अमेरिकेत IT इंजिनियर असून उत्तम पॅकेज असलेली नोकरी करीत असतानाही त्याच्या अंगी असलेला हा नम्रता, शालीनता, सुसंस्कृतपणा आम्ही जवळ बघत आहोत. मी मगाशी म्हटलं की मुलगा त्याच्या प्रवेश झाल्यानुसार आमचे मित्र सोळी सरांचा मुलगा दिसतो. कारण तुमच्या पहिल्याच प्रवेशामध्ये समजून जातं की तुमच्यावर संस्कार किती आहेत, तुमचं शिक्षण किती आहे. असे सुशिक्षित सुसंस्कार असलेला हा चिरंजीव संकेत आपल्या या ठिकाणी आहे. सोबतच कुमारी दर्शना ही हिरापूर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील रहिवासी श्री दादासो प्रफुल्ल भाऊसाहेब पाटील यांची सुकन्या असून कुमारी दर्शना सुद्धा BE कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाली असून सध्या कॉग्निजंट पुणे येथील या कंपनीत नोकरीत असून एका सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी आज बोरसे परिवाराचे सूनपण आहे. नक्कीच ठाणेरचा बोरसे परिवार सुद्धा एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत असा परिवार आहे. सोबतच ज्या घरातून आज वधू येत आहे देसले परिवार सुद्धा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा परिवार त्यांचा आहे. तसेच वधूचे आईचे वडील नानासो गुलाबराव पाटील हे शिरपूर पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आहेत. तसेच या परिवारातील प्रफुल्ल पाटील यांचे मेवणे माजी उपशिक्षणाधिकारी तथा धुळे नंदुरबार बस बँकेचे माजी चेअरमन बापूसू DB पाटील हे शिक्षण क्षेत्रात नाही तर बाळासाहेब हे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अतिशय अग्रेसर असतात. शिक्षकांचे नेतृत्व करत असताना घरारी बारा असणारं नेतृत्व त्यांच्या अंगी एक यशस्वी
शिक्षक नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं झालं नव्हे तर उत्तम उद्योजक पण ते आहे. असे सुसंस्कृत आणि एक शिक्षक नेता एक उद्योजक आज संकेतला वडिलांच्या सोबत या ठिकाणी उठलेले आहेत. पुन्हा एकदा आपण या साखरपुड्यासाठी या वांगणीच्या सोहळ्यासाठी या साक्षरता कार्यक्रमासाठी रिंग सेरेमनीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. दोन्ही परिवाराच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आदरणीय दाससाहेब देवेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो. आदरणीय बाळासाहेब आपणास विनंती आपण बुके देऊन आदरणीय देवादादाचा सत्कार या ठिकाणी धन्यवाद दादासाहेब. धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे माजी उपशिक्षणाधिकारी, धुळे नंदुरबार कसर बँकेचे माजी चेअरमन आदरणीय भाऊसाहेब टी. पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय बाळासाहेबांना पुन्हा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय निबळ साहेबांचा बुके स्वागत मान असतो, सन्मान असतो की आमचे जावई बापू आदरणीय बाळासाहेबांचे जावई बापू IT पुणे येथे IT इंजिनियर आहेत. आदरणीय सूरजजी पाटील साहेब आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारावा असे आपणास विनंती. जामनेर येथील आपले जावई बापू सोबतच जावई बापूंवर त्यांचा आज मान आमच्यासाठी मोठा आहे. संकेतच्या आईची मुली. येस बघा इकडे सर इकडे बघा. या ठिकाणी जोपासणारा हा प्रसंग आदरणीय बाळासाहेब आणि शरद सुरजे सर. येस बिलकुल सर इकडे बघा. स्माइल. म्हणजे आमची जी मानकरी आहेत लग्नामध्ये सर भविष्यात, म्हणून तुम्ही या ठिकाणी हा सगळ्यात सुंदर असा परिचय आपण करून दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि बाळासाहेबांना विनंती करतो की सासऱ्यांनी जावयांचा सत्कार स्वागत करावं अशी विनंती करतो. आदरणीय संदीप तुझ्या सवे सारे हवे प्रेमात पसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे. ना त्याला काही नाव नसावे तुम्ही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा. ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा. तुही रे माझा मितवा. उंच उंच न्यावा स्वतःशी जपावा तरी तोल जावा. सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे भिजल्यावरी प्यास का रे मागे. फितुर मन बावरे आतुर क्षण सावरे हो स्वप्नाप्रमाणे पण खरे. ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा. ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे
माझा मितवा तू रे माझा मितवा शहाणे ठेच लागण्याचे कशाला बहाणे हुरे हुरे वाढे स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला आजही तू द्या तूच सावली या दिशा वाट होते पैंजणाची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता बघता चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला गुजरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना लड्डू को मरती नाही नाही बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई प्रेमाच्या पेपरात काठावरती पासिंग त्यांच्याच गुडघ्याला लग्नाचं बाशिंग सोडून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी नाहीच सेम हात झाले
इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. गोत्यात पडली ही कोडी राजा हा चढला नाहीच घोडी. गायना बाजाना झाली ना दंगल राजा राणीचे झाले शुभमंगल. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है. फिदा हूँ मैं तो एक नजर बस एक नजर बस एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको. गलत तुझ में अगर कुछ है अलग तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का तुम हो तभी कुछ बात है. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का तुम हो तभी कुछ बात है. तेरी ये सोहबत हुई मुझे नसीब है जब से. थोड़ा तो बेहतर खुदा कसम हुआ हूँ मैं मुझसे. है तू ही तू तसव्वुर में है तू ही तू तसव्वुर में. कहाँ अपनी खबर कुछ है अलग तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन तुम हो तभी कुछ बात. ज़ेहनसीब तुझे चाहूं बेतहाशा ज़ेहनसीब. मेरे करीब मेरे हबीब
चाहूं बेतहाशा ज़हन सी, तेरे संग बीते हर लम्हे पे हमको नाज है, तेरे संग जो ना बीते उस पे एतराज है, इस कदर हम दोनों का बनना एक राज है। हुआ मेर दिल गरीब, तुझे चाहूं बेतहाशा ज़हन सी, ज़हन सी, ज़हन सी, तुझे चाहूं बेतहाशा ज़हन सी। लेना देना नहीं दुनिया से मेरा, बस तुझसे काम है, तेरी अखियों के शहर में यारा सब इंतजाम है, खुशियों का एक टुकड़ा मिले या मिले गम की खुरचने, यारा तेरे मेरे खर्चे में दोनों का ही एक दाम है। होना लिखा था यूं ही जो हुआ, या होते होते अभी अनजाने में हो गया, जो भी हुआ हुआ जी। तुझे चाहूं बेतहाशा ज़हन सी, ज़हन सी, ज़हन सी, तुझे चाहूं बेतहाशा ज़हन सी। हुआ मेर दिल गरीब, तुझे चाहूं बेतहाशा ज़हन सी, ज़हन सी, ज़हन सी, तुझे चाहूं बेतहाशा, तुझे चाहूं बेतहाशा ज़हन सी। बातें जरूरी है, तेरा मिलना भी जरूरी, मैंने मिटा देनी ये जो तेरी मेरी दूरी। बातें जरूरी है, तेरा मिलना भी जरूरी, मैंने मिटा देनी ये जो तेरी मेरी दूरी। झूठी है वो राहें सारी दुनिया की, इश्क जहाँ ना चले, तेरा होना मेरा होना क्या होना अगर ना दोनों मिले। तू पहला पहला प्यार है मेरा, तू पहला पहला प्यार है मेरा, तू पहला पहला प्यार
वो शहर बड़े होंगे बोरियत भरे, रहता नहीं जिनमें तू संग मेरे, खबर तुझे भी है ये रौनकें सभी होती